नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक खास आणि स्वादिष्ट रेसिपी आंबा रवा केक. आंब्याचा हंगाम अजून संपलेला नाहीये आणि आंब्याचा आनंद आणखी वेगळ्या प्रकारे घ्यायचा असेल तर हा केक एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सुरू करूया. पण तत्पूर्वी मी आपणा सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते. हा केक बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा आणि पुन्हा पाव वाटी रवा घेतोय. म्हणजे जवळजवळ आपण 225 ग्रॅम रवा घेतोय. आपण रवा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एकदा, की त्यामुळे काय होणार आहे, आपला केक जास्त रवाळ होणार नाही. हे बघा, आपण रवा फिरवून घेतला मिक्सरमध्ये. आपला केक जास्त रवाळ होणार नाही आणि तो तुटणार नाही, असा स्पॉन्जी होईल आणि सॉफ्ट होईल. आता मी यामध्ये साखर घातलेली आहे 3/4 कप, म्हणजे साधारणतः 3 पाव साखर घेतली आहे आणि ती आपण मिक्सरमधून वाटून घेतली आहे. आणि आंब्याचा आपण गरगरीत असा पल्प बनवून घेतलेला आहे मिक्सरमधून, तोही बाजूला ठेवला आहे. इथे काचेच्या भांड्यात मी साधारणपणे दही घेतलेलं आहे. दही हे अर्धा वाटी घेतले, जवळजवळ 100 ग्रॅम दही, आणि मी हे चांगलं फेटून घेते आहे. दही जर आपल्याकडे नसेल तर आपण इथे दुधाचा वापर करू शकता, दह्याच्या ऐवजी. हे दही मी चांगलं फेटून घेते. आपण हे जे पदार्थ घालणार आहोत हे व्यवस्थित चांगले फेटवून मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मी तूप घालते आहे. तूप मी साधारण थोडंसं वितळवून घेतलं होतं आणि तूप घालते. आपण इथे बटर किंवा तेलही घालू शकता. हे पुन्हा मी दोन्ही एकत्रच करते चांगलं. हे सगळं एकजीव झाल्याने त्याची चव चांगली येणार आहे. आता यामध्ये आपण मगाशी बनवलेली पिठी साखर घालतोय. यासाठी आपण साधारणपणे साखर ही 3 पाव, म्हणजे एका वाटीला थोडी कमी घेतलेली आहे. आणि हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतोय. हे आपण मिक्सर पण नाही फिरवू शकता, पण हे हाताने सहज होणार आहे. आपल्याकडे जसं हँड ब्लेंडर असेल तर त्यानेही करू शकता. आता मी त्यात आंब्याचा पल्प घालते आहे. हा आपल्या ताजा आंब्याचा पल्प आहे. इथे आपण विकतच्याही आंब्याचा पल्प वापरू शकता, पण ताज्या आंब्याच्या पल्पमुळे आंब्याला जो रंग येतो आपल्या केकला आणि त्याचा जो स्वाद आहे ताजेपणाचा, तो काही वेगळाच असतो. त्यामुळे आता आंब्याचा सीझन चालू आहे, तोवर आपण हा ताज्या आंब्याच्या पल्पबरोबर नक्की करून बघा. आता यामध्ये आपण मगाशी बारीक केलेला जो रवा होता 1 वाटी आणि पाव वाटी, म्हणजे साधारणतः 225 ग्रॅम रवा, तो मिक्स करून घेतोय आपण त्यामध्ये. हे मिश्रण आपण कट आणि फोल्ड या पद्धतीने मिक्स करतो आहे. रवा चांगला त्या मिश्रणात आपण मिक्स करून घेतोय. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. आंब्याच्या ताजा पल्पमुळे केकला जो नैसर्गिक गोडवा आणि एक अप्रतिम चव येते, ती चव आपल्याला रेडीमेड पल्पमुळे मिळणार नाही. पण वर्षभरात जर पुन्हा करायचं असेल आपल्याला, तर तेव्हा आपण पल्प नक्की वापरू शकतो. गोड पदार्थ आणखी चवदार बनवण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालावं. खूप सुंदर रंग आलेला आहे या मिश्रणाला. आणि अजून ते थोडंसं घट्टला वाटतंय मला, आणि रवा आपला त्यात भिजला पाहिजे व्यवस्थित. हे बघा, मी मीठ घातलं आणि रवा आपला नीट भिजला पाहिजे, यासाठी मी त्यात दूध घालून पुन्हा थोडंसं मिक्स करते आहे दूध. आणि आता आपण हे मिश्रण थोडंसं लागेल, कारण की रवा आपला भिजला गेला पाहिजे. त्यामध्ये रवा चांगला आपला भिजला म्हणजे तो चांगला फुलून येतो आणि आपला केक एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतो. आणि एक 30 ते 45 मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहोत केकचं आपलं मिश्रण, की जेणेकरून आपला केक छान सॉफ्ट होईल. कारण की रव्याचा आपण नीट भिजवला नाही तर आपला केक कडक होण्याची शक्यता असते. म्हणून रवा चांगला फुलून येण्यासाठी आता मी 30 ते 45 मिनटं हा झाकून बाजूला ठेवला आहे. आता साधारणतः 35-40 मिनटानंतर मी हे मिश्रण आपलं काढलं आहे. पण पाहू शकता रव्याने त्यातलं सगळं मॉइश्चर चांगलं ॲब्झॉर्ब केलं आहे, त्यामुळे आपला त्याला एक चांगला घट्टसरपणा आलेला आहे. त्या बॅटरमध्ये आता आपण थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालून घेतलं आहे, 3-4 ड्रॉप, तेही त्यात मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता मी थोडंसं आणखी दूध घालून घेणार आहे, म्हणजे थोडंसं ते पातळ होईल. आपल्याला केकचं बॅटर जसं हवं आहे त्याची कन्सिस्टन्सी येण्यासाठी यात थोडंसं दूध घातलं आहे आणि हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करतो. केक बनवताना सगळ्या ज्या जिन्नस आपण घेतल्या ते व्यवस्थित एकत्र मिक्स होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या केकची चव छान होते. आता यामध्ये मी साधारणपणे 1 चमचा आणि
परत अर्धा चमचा जवळजवळ बेकिंग पावडर घेतली आणि मी पुन्हा पाव चमचा बेकिंग सोडा, खायचा सोडा जो आपण घरी वापरतो तो घातला. आता हे घातल्यानंतर मिक्स केल्यावरती हा केक आपल्याला जेवढं लवकर शक्य आहे तेवढं आपण बेकिंगला लावणार आहोत. हे मिक्स केलं मी आणि याच्यामध्येच मी आत्ता 10 मिनिटांसाठी 180 डिग्रीवर मायक्रोवेव्ह प्रीहीटसाठी ठेवला आहे. म्हणजे आत्ता आपण 180 डिग्रीला मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतोय. आपण जर कढईत करणार असाल तर एक कढई आधीच गरम करायला ठेवा, त्यात स्टँड ठेवा, झाकण घालून तेही 10 मिनटं गरम करा आणि त्यामध्ये हे आपण आत्ता केकचं भांडं घेतलं आहे, त्याला मी ग्रीस करून घेतले आणि त्याच्यावरती बटर पेपर लावला आहे आणि त्यात हे मिश्रण काढतो. हे मिश्रण मग आपण त्या कढईमध्ये ठेवू शकता 10 मिनटं प्रीहीट केलेलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवावं. पहिले 10 मिनटं मोठा गॅस ठेवावा, नंतर गॅस कमी करून पुढे 20 ते 25 मिनटं मंद आचेवर तो होऊन द्यावा. आता आपला हा केक आपण 180 डिग्रीला ठेवलेला आहे. आधी आपण 30 मिनटासाठी ठेवतोय आणि पुन्हा वाटल्यावरती 5 मिनटासाठी ठेवणार आहोत. केकचे भांडे टॅप करून बेकिंगला ठेवावे. 5 मिनटानंतर मी काढलेला आहे, पण मला अजून वाटतं की तो थोडासा व्हावा म्हणून मी 5 मिनटं ठेवला आणि हा आपला आता केक परफेक्ट तयार झालेला आहे. मी तो फक्त चाकूने बाहेर थोडासा सोडून घेते भांड्यापासून आणि आता हा गार करायला ठेवते. आता हा केक आपला गार झालेला आहे. साधारणतः अर्धा पाऊण तास गार व्हायला ठेवला होता. गार झालेला आहे. आता मी त्याचं बटर पेपर वगैरे काढून घेते. खूप सुंदर रंग आलेला आपण पाहू शकता आणि खूप सॉफ्टही झालेला आहे आपला केक. आणि आता हा गार झाल्यावर आपण कापूयात, म्हणजे त्याचे छान काप करायला आपल्याला जमतात. नाहीतर गरम असताना कापला तर त्याचे छान तुकडे होत नाही आणि त्याची चवही गरम असताना केकची तेवढी उभारून आलेली नसते, त्याचा गोडवाही तेवढा येत नाही. बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे आपला केक आणि खूपच सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही म्हणणारही नाही हा रव्याचा केक आहे म्हणजे. बघा आपण रवा अगदी व्यवस्थित भिजवला गेला आपला. तर असा हा आपला रवा आणि आंब्याचा केक आंब्याच्या सीझनमध्ये आपण बनवू शकताच आणि त्यानंतरही बनवायचं असेल तर आंब्याचा पल्प वापरूनही बनवू शकता. पण आत्ता ताजे आंबे बाजारात उपलब्ध आहे, तर हा रवा आंबा केक नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी रुचकर खा.